आज आलो होतो मी नवरगावच्या कुणालला भेटायला, कारण त्याच्यासोबत होता आपल्याला एक काम बहुत महत्त्वाचा. तर का म्हणता मित्रमैत्रिणींनो, मी तुमचा ब्लॉगर आणि माझं नाव आहे सागर. मी एकटा तर नव्हतो जाणार, कारण माझ्यासोबत येणार होता मितवा भाऊ पण. आणि येथे सकाळ सकाळीच कोणता तरी मॅटर झाला होता. तर जाऊन पाहून तर काय या गाडीची तर पूर्ण एंडपेन होऊन आहे. असं माहीत झालं होतं का स्कूटीवाल्यानं याला ठोकला का यानं स्कूटीवाल्याला ठोकला का माहीत नाही. आणि हे काका आपणच पडले, माहीत नाही हे पडले कसे. तर स्टँड लावायला गेले वाटते म्हणून पडले असतील. असे छोटे मोठे किस्से होतच राहतात, म्हणून त्याच्यामुळे हळू गाडी चालवायचा, आरामात चालवायचा, जास्त टेन्शन नाही घ्यायचं. हॉटेल मनमंदिर मध्ये गेलो आणि मितवा भाऊ पा का मागते इथे जाऊन. भाऊ चाय दे दोन कप. चाय दे दोन कप. तो बी भाऊ थोड्या वेळासाठी तर विचारातच पडला होता. मग त्याच्यानंतर निघलो आम्ही सीधा नवरगावले जासाठी. मग आम्ही नवरगावले पोहोचलो आणि कुणाल बी घराच्या बाहेरच येऊन होता, कारण आम्हाला घरच नव्हता माहित त्याचा. मग चला म्हणे घरी बसा म्हणे. भाऊ म्हणे आमचा लहानचाच घर आहे. मी म्हणलो मी गरीबाचाच पोरगाव म्हणलो. भाऊ म्हणलं एवढं मोठ्या घरचं नाव म्हणून. कुणालकडे कोणता काम होता ते सांगतो तुम्हाला. आम्हाला होता थोडा फेसबुकचा प्रॉब्लेम, तो आम्हाला सॉल्व्ह करायचा होता. तर आम्ही आलो होतो कुणालकडे. तर त्याच्याकडे हाच प्रॉब्लेम होता सेम असं असतं. मग त्याच्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आमचा. कुणालने म्हणलो चल म्हणलो भाई म्हणलं आता आम्ही जातो ना म्हणलो, आम्हाला जायचं आहे म्हणलं आता सिंध्यायला. तर मग पटापट निघलून आम्ही नवरगाववरून सिंध्यायला यासाठी 120च्या स्पीडमध्ये तर भगवतच आणला म्हणा यानं गाडी. माझ्या घरामागच अंगणवाडी आहे. तर मितवा भाऊ म्हणत होता जाऊन येतो म्हणे, थोडंसं आहे ती बसतो म्हणे. तर मग काय या बांडाने याला धक्का मारूनच बाहेर काढला. तर चला आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.